हॅलो, नमस्कार. मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि बघा मी डब्यासाठी सकाळी भेंडीची भाजी करत आहे. तेल टाकून त्यात जिरी मोहरी टाकून भेंडी चिरून घेतलेली भेंडी टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची, म्हणजे त्याच्यात चिकटपणा कमी होतो. आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस हे शूट थोडंसं हल्ल्यासारखं झालं आहे, पण खूप उशीर व्हायला होता त्यामुळं गडबडीने शूट घेतलेलं आहे. आणि भेंडी मऊ व्हावी म्हणून त्यात मीठ घातलं आहे आणि मीठ घालून हलवायचं, म्हणजे ते असे सॉफ्ट होते, मऊ राहते आणि लवकर शिजते. आणि नंतर थोडंसं बाजूला सरकवून मी तेल ओतून त्याच्यामध्ये कोथिंबिरीचं मीठ टाकणार आहे. म्हणजे आपल्याला प्लेटमध्ये काढायची गरज नाही, प्लेटमध्ये काढू शकतो आपण, पण नाही काढली तरी चालते. आणि असं ते परतून घ्यायचं. आणि लोखंडी तव्यातच करते मी भेंडी, म्हणजे खरपूस छान भाजली जाते आणि चवीला पण छान लागते लोखंडी तव्यात केल्यामुळे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकू आणि लाल चटणी टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि नंतर सगळे पूर्ण भेंडी त्यात मिक्स करायची आणि सगळे व्यवस्थित हलवून घ्यायची. आणि सगळे व्यवस्थित हलल्यावर बघा ती चांगली मऊ सॉफ्ट झाली. आणि नंतर त्यात आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित शेंगदाण्याचं कूट पण मिक्स करून घ्यायचं. आणि खूप छान लागते ही भेंडीची अशी भाजी. आणि तयार आहे भेंडीची भाजी. आता मी राहिलेलं हे चपात्या हे करून घेणार आहे, त्यामुळे मी काय दाखवणार नाही आहे गडबड असल्यामुळे. पूर्ण गाय आलेली आहे, तिला निवद दाखवला आहे. गाय रोजच येते असं अंगणात आमच्या. आणि मी राहिलेलं आता हे गाय येऊन गेल्यानंतर हे शिळी मेथीची भाजी उरलेली होती काल डब्याला केलेली, मग अशीच वाया जाते. त्यामुळं मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे अशी जर भाजी काय उरली तर आपण त्याचा पराठा करू शकतो. पराठा केल्यावर सगळे आवडीने खातात आणि लक्षात पण येत नाही ते भाजी घातलेली आहे म्हणून. आणि बघा मस्त असा पराठा झाला आहे आणि फस्त पण होतो खाऊन मस्त. आणि मी भाजून घेतला आहे आता व्यवस्थित खरपूस. भाजी खात नाहीत पण पराठा आवडीनं खातात. बघा लोणच्यासोबत हा पराठा मी दिला आहे माझ्या छोट्या मुलाला. आणि हे दुसरा पराठा पण मी भाजून घेत आहे आणि लोणच्यासोबत खायला पण छान लागतो. आता तो जाणार आहे नाश्त्याला, मी त्याला पराठा दिलाय, तो कसा खात आहे बघा. आणि भाजी उरवून आणतो. आणि तसंच मी राहिलेला स्वयंपाक केला. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि सकाळची तर सुरुवात आधीच झालेली आहे, पण मी आता तुम्हाला भेटते. आता मला उडदाची भाकरी करायची आणि मी तुम्हाला ती दाखवणार आहे. त्यामुळे मी म्हणले आता आधी तुमच्याशी बोलावं आणि नंतर मी भाकरीची रेसिपी दाखवेन तुम्हाला. उडदाची भाकरी ही खूप छान असते, चवीला पण आणि तब्येतीसाठी पण. आणि आमच्या इकडे तरी खातात उडदाच्या भाकरी, उडदाची भाकर ठेसा खूप छान लागतात. आता आमच्या सासूबाईंना मलाच आवडते उडदाची भाकर घरात, पण त्या खूप दिवस झाला, आता 10 दिवस झालं बाहेर गेलेत गावाला. आणि मग आता मी एकटीच आहे. म्हणलं आता माझ्यासाठी का होईना मी एखादी भाकर करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवते कशी असते, कशी बनवतात. मी हे उडदाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्या पिठात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ह्याची चव छान येते. आणि हे असं थोडं थोडं पाणी मिक्स करायचं, जास्त पण टाकायचं नाही, का तर आपण हे रेग्युलर भाकर करत नसतो, त्यामुळे त्याचा आपल्याला अंदाज व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे हे असं थोडं थोडं करून पाणी ऍड करत जायचं आणि असं चुरायचं. आणि ही भाकर असं थापायला खूप जड जाते, त्यामुळं मी काय ती अशी ताटात थापून करत नाही, पोळपाटावर लाटूनच करते. म्हणजे ते इतकं चिकट असतं ना हे पीठ की आपल्याला हे थापताच येत नाही, त्यामुळे हे लाटूनच करते मी तरी. आणि तीच सोपं वाटते मला, तीच पद्धत सोपी वाटते लाटून करण्याची. त्यामुळं मी ह्याची भाकरी
लाटूनच पोळपाटावर करते. असं थोडं थोडं करत असं पीठ घ्यायचं. आणि बघा हे किती चिकट आहे. असं चिकट होतं ना, हे चिटकून बसतं पूर्ण हाताला आणि हे ताटाला पण चिटकून बसतं. अशा पद्धतीनं हे मळून घ्यायचं. बघा हे कसं मळलंय मी. बघा किती चिकट आहे हे. मी असे याचे 2 गोळे करून घेतले आणि हे आपल्याला आता हे लाटून घ्यायचे. या पद्धतीनं मी असं गोल करून घेते. आपल्याला हे असं पिठात बुडवून घ्यायचं. मी यावर पीठ टाकले, नाहीतर खाली भाकर चिटकून बसते पूर्ण. हे अशी लाटायची आणि जरा जाडसरच लाटायची, नाहीतर कडक होते नंतर चावायला त्रास होतो. आणि मिरचीचा ठेचा करायचा आणि त्याच्यासोबत ही भाकरी खायची. माझ्या माहेरी खूप लहानपणीपासून आवडीनं भाकरी खाल्ली जाते. माझ्या वडिलांना पण ही भाकरी खूप आवडायची. माझ्या आईला पण आवडते. आणि अशा पद्धतीनं तव्यावर टाकून घ्यायची. याच प्रकारे मी दुसरी पण भाकरी करून घेते. आपण त्या भाकरीला पाणी लावून घेणार, म्हणजे आपल्या नॉर्मल भाकरीसारखंच. आणि थोडीशी अशीच राहू द्यायची, नंतर पलटायची. पाणी वरचं सुकत आलं ना, नंतर पलटायची, लगेच पलटायची नाही. बघा हे पाणी सुकत आलंय सगळं ह्याच्यावरचं. आता हे आपण भाकर पलटून घ्यायची अशा प्रकारे. आणि मस्त खमंग भाजू द्यायची, कच्ची ठेवायची नाही. कच्ची ठेवली तर मग एखाद्या वेळेस आपलं पोट दुखायला शकते, जड असते ना पचायला. मग त्यामुळं ती मस्त खमंग अशी भाजून घ्यायची. बघा कशी फुगली, मस्त टम्म फुगली. बघा तयार झाली उडदाची भाकरी, मस्त अशी खमंग भाजून घेतलेली. अशाच पद्धतीने मी दुसरी पण भाजून घेणार आहे. ही आजची रांगोळी आणि तुळशीची पूजा आणि ही आजची देवपूजा. इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही. आणि बघ ही ठेचा आहे, भेंडी, ही उडदाची भाकरी आणि दही. ही माझी आई आहे. मी आईविषयी उद्या सांगेनच तुम्हाला. बाय.